महंत गुरुवर्य श्री लक्ष्मणजी बाबा मेंगडे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि अपवित्र नारायणगडाच्या कुशीत जमलेल्या राजकीय सामाजिक शेतकरी सर्व माझ्या बांधवांना मानाचा ईश्वर आणि विराट संख्येनं जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा ईश्वर. आज खासदारांपासून आमदारांपर्यंत सगळेच बांधव या पवित्र नारायणगडाच्या कुशीत येऊन तुम्ही तुमचं मोठेपण सिद्ध केलं त्याबद्दल तुमचं सगळ्यात अगोदर धन्यवाद. मला मायबापावर त्रास होतो बोला. आपला गड नगद आहे म्हणून ताकद मिळते. जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाली. लय वेदना आहेत, शरीरात लय त्रास आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती 8 तारखेत बघा. एक 5-6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती. प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. आणि आपण मुंबईला जायची हाक दिली. कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, शेवटी शरीर हे काही सांगता येत नाही. माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करून द्या, मुंबईला चला. कारण मी अलीकडल्या कॅमेऱ्याचं त्याच वेळेस एक गोष्ट सांगितली होती. एवढंच आहे म्हणा, पूर्ण जम केलं सर. मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं. मग कुणी हटवू नका, कुणी माग सरकू नका, अशी संधी पुन्हा सोडू नका. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आता साथ दिली ओके तर माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो. आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि 75 वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी GR घेऊन मराठ्यांनी लढाई जिंकली. आता मला चिंता नाही. ओके चालतं. मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा, मला त्याची चिंता राहिली नाही आता. कारण जे जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय. तुम्ही पहिली प्रेम लावायची होती, मी 2-3 यायचे गरीब माझी करतो. गरीब मराठा समाज खूप भरपळत होता. तो भरपळताना बघवत नव्हता. मी कधी ओके करतो. नाटक केलं नाही. मी कधी समाजाला खोटं बोललो नाही. हा ओके चालतंय. एक गोष्ट कधी एखाद्या वेळेस 1-2 पावलं माग पुढं सरकवलं असं. ओके चालतंय. एखाद्या रबीत चूक झाली पण असं. ओके चालतंय. पण मला दिसत होतं ओके समाज लई तडफडतोय. लेकीवाडी पोरं बाळ जर मोठे करायचे असले तर शेती बरोबर त्याला आरक्षणाचा आधार देणं गरजेचं. आणि
रात्रंदिवस धूप पडलं. माझ्या समाजाचा हट्ट होता